रामकृष्ण हरी. संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे, तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे, जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे. जगतवंदनीय जगद्गुरू तुकोबरायांचा पालखी सोहळा परवा 7 तारखेला या ठिकाणून प्रस्थान करत आहे. आणि त्या दिवशीचं एक वेगळं पण देहूमधून निघत असताना आनंद होत आहे की ज्या ठिकाणी वारकरी सर्व संप्रदाय आलेला आहे आणि हा प्रत्येक दरमजल करत करत तीर्थक्षेत्र देहूमधून ज्या दिवशी पालखी निघेल त्या दिवशी 7/7/2026 या दिवशी दुपारी 2 वाजता संत तुकाराम महाराज संस्थानमधून तुकोबरायांच्या पालखीचं प्रस्थान होईल. ही पालखी देहूमधनं मंदिरामधून निघून त्या दिवशी संध्याकाळी इनामदार वाड्यामध्ये 5:30-6 वाजता विसाव्याला जाईल. त्या ठिकाणी पालखी विसावेल, मुक्काम करेल. त्या ठिकाणी इथून पालखी निघाल्यानंतर सर्व टाळकरी, फडकरी, दिंडी प्रमुख, दिंडी चालक यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्यांना या ठिकाणी संस्थांच्या वतीने श्रीफळ आणि ज्या ज्या गोष्टीची जी नियमावली आहे ती सांगितली जाईल. संत तुकाराम महाराज संस्थांचे सर्व विश्वस्त असतील, पालखी सोहळा प्रमुख असेल, सर्व फडकरी, दिंडी प्रमुखांना या ठिकाणून चोपदार असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणून सूचना दिल्या जातील. आणि देहूमधनं आम्ही सर्वजण पंढरीच्या दिशेने निघू. त्या पहिला मुक्काम संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांचे मालक म्हणजे जे दिलीप महाराज मोरे आहेत त्यांच्या घरी म्हणजे इनामदारांच्या घरी पालखी परंपरेप्रमाणे जाती. ती पालखी इथनं निघाल्यानंतर 7 तारखेला पहिला मुक्काम तीर्थक्षेत्र देहूमध्येच इनामदार वाड्यामध्ये होईल. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 तारखेला पालखी देहूमधनं सकाळी 10 वाजता निघेल. ती पालखी इथपासून तर खांद्यावरती अनगडशा बाबा मंदिर या तिथपर्यंत खांद्यावरती जाईल. आणि त्या ठिकाणी आज ज्या तुकोबरायांच्या संस्थांनी मोठा चांदीचा रथ बनवला आहे त्या ठिकाणी ते पालखीमध्ये हा रथ या त्या रथामध्ये ही पालखी विराजमान होईल. आणि सर्व दिंड्या क्रमवाईज गात जागा प्रेम मागा विठ्ठला हा सोहळा देवरोड मार्गे देवरोड कॅन्टोन्मेंट मार्गे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जाईल. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डी या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये हा पहिला, दुसरा विसावा हा त्या ठिकाणी होईल. त्यानंतर तिसरा विसावा आकुर्डीमधून भल्या पहाटे सकाळी 5 वाजता पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करेल. पुणे हे एक विद्येचं माहेरघर आहे. त्या विद्येच्या घरामध्ये हा वारकऱ्यांचा महापूर त्या दिवशी येणार आहे. तो दिवस आहे 8 तारीख 8 जुलै सकाळी 5 वाजता पालखी आकुर्डीमधून निघेल. नंतर पिंपरी येथे या ठिकाणी विसावा घेईल. त्यानंतर दापुडीला दुपार करेल. दुपारचा विसावा दापुडीमध्ये होईल. त्यानंतर बोपडी मार्गे पुणे शहरामध्ये पालखी प्रवेश करेल. वाकडेवाडी, शिवाजीनगर, नंतर निवडुंगा विठोबा मंदिर, डेक्कन, लक्ष्मी रोड अशा या मार्गे नवी पेठ या ठिकाणी पालखी तिसऱ्या दिवसाच्या मुक्कामाला जाईल. आणि पुण्यामध्ये पालखी 2 दिवस राहील. 2 दिवस राहण्याचं कारण असं आहे मित्रांनो की आमचे जे वारकरी आहेत सर्व गोरगरीब खेडेगावातून आलेले असतात. पुण्यामध्ये गेल्यानंतर कुणाला पुढच्या प्रवासासाठी लागणारं सर्व साहित्य त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध होतं. मोठं मार्केट आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्व खरेदी करतो. पत्रावळे असेल, जेवणाचं साहित्य असेल, जे जे काही आम्हाला वारीमध्ये लागते ते पुण्यात उपलब्ध होतं. भांड्यापासून त्या ठिकाणी आम्ही खरेदी करतो आणि मग पुढची वाटचाल सुरू होते. तो दिवस असतो एकादशीला. सकाळी 11 तारखेला आम्ही निवडुंगा विठोबा मंदिरामधनं साधारण 7 वाजता पालखी पंढरीच्या दिशेने निघेल. ती हडपसर, भैरोबा नाला, गाडीतळ मार्गे हडपसर, गाडीतळ, भैरोबा नाला अशी लोणी या ठिकाणी 11 तारखेचे एकादशीचा मुक्काम होईल. त्यानंतर बारशीचा नियम असा आहे की सकाळी 12 सोडल्याशिवाय निघायचं नाही. त्यामुळे सकाळी आमचं 5 ते 7 या वेळेमध्ये लोणी या ठिकाणी आमचं कीर्तन होईल. त्या ठिकाणी नंतर पालखी 8 वाजता लोणीमधनं निघेल आणि लोणीमधून उरळी कांचन आणि यवत या ठिकाणी आम्ही तो मुक्काम करणार आहोत. नंतरचा पुढील मुक्काम यवतमधनं आम्ही निघाल्यानंतर पुढचा मुक्काम आमचा असेल वरवंड या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. चौफुला मार्गे वरवंडला जाणार.
भांडगाव, चौफला, वरवण असा आमचा तो मुक्काम असेल. वरवणमधून निघाल्यानंतर दुपार पाटसला करणार. पाटस करून रोटी घाट करून गवळ्याची उंडवडी या ठिकाणी आमचा विसावा असेल, मुक्काम असेल. त्यानंतर उंडवणीमधून आम्ही बारामती शहरामध्ये जाणार आहोत. उंडवडी पठार झाल्यानंतर आम्ही बारामतीमध्ये बऱ्हाणपूर मार्गे, बऱ्हाणपूरचा दुपार होईल आणि संध्याकाळी आम्ही बारामती शहरामध्ये मुक्काम करणार आहोत. बारामतीमधनं आम्ही निघाल्यानंतर त्या दिवशी अमावस्या असेल. अमावस्येच्या दिवशी आम्ही बारामतीत असणार आणि बारामतीला हा आमचा मध्य झाला, साधारण निम्मा प्रवास झाला. त्यानंतर बारामतीनंतर आमची पुढची चाल असेल की त्या ठिकाणी काठेवाडी असेल. काठेवाडीनंतर भवानीनगर आणि संसर हा आमचा पुढील विसावा असेल. संसरमधनं पालखी निघाल्यानंतर भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद, जो काही आम्हाला थकवा झालेला आहे, जो काही निम्मा प्रवासाचा शीन झालेला, साधारण 100-125 किलोमीटरचं अंतर आमचं त्यावेळेला पास झालेलं असतं आणि त्यावेळेला थोडा थकवा आलेला असतो. ज्याप्रमाणे आता आपल्याकडे सर्वांक बॅटरी मोबाईल आहे, तर मोबाईलची बॅटरी तशी दररोज चार्ज करावं लागते, तशी आम्ही वारकऱ्यांना चार्ज करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही एक रिंगण घालतो. बेलवडी या ठिकाणी एक गोल रिंगण होईल आणि त्यानंतर आम्ही लासूरने मार्गे, अंथुर्णे मार्गे लिमगाव केतकी या ठिकाणी पोचू. लिमगाव केतकीचा मुक्काम करून आम्ही इंदापूर शहराकडे वळू. इंदापूर शहरामध्ये पण आमचं एक गोल रिंगण होईल. त्या रिंगणाचा एक आनंद असतो. आपण सर्वजण तो रिंगण पाहायला येऊ शकता. सकाळी साधारण 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये हे रिंगण होईल. आपण त्या रिंगणाचा आनंद घेण्यासाठी येऊ शकता. रिंगण का घालायचं, रिंगणाचे खेळ कसे आहेत, रिंगण का खेळावं याचा तुम्हाला वेगळा उल्लेख करूयात, परंतु त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा आणि आता जीवनाचा आनंद घ्या. त्यानंतर आपण इंदापूरमधून आपण सराटी या ठिकाणी जाणार आहोत. सराटी त्या ठिकाणी जात असताना बावडा असेल, बावडा करून बावड्याचा दुपार करून संध्याकाळी आपण सराटीला मुक्कामी जाणार आहोत. सराटीनंतर पुणे जिल्हा संपतो मित्रांनो. नदी क्रॉस करून आपण सोलापूरमध्ये प्रवेश करतो. ज्यावेळेला पूल नव्हता त्यावेळेला तिथला कोळी हा आम्हाला मदत करायचा. आम्हाला म्हणजे आमच्या पूर्वजांना साधारण 70-80 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो की त्यावेळेला पालखी त्याच मार्गे जायची, तसेच मुक्काम आहे, त्यात कुठला बदल नाही आहे. परंतु तो जो कोळी होता त्या ठिकाणी आमचे जे कोळी बांधव आहेत त्या आमच्या लोकांना या तीराहून त्या तीराहून मोफत सोडायचे. त्यामुळं आम्ही सुरुवातीला संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने कोळ्याला सन्मानित करतो. कोळ्याला शाल श्रीफळ फेटा देतो. नंतर तिथे कलेक्टर असतील, आमदार असतील यांचा सन्मान केला जातो. ते आमचे स्वागत करतात आणि मग आम्ही सोलापूरमध्ये प्रवेश करतो, म्हणजे अकलूजमध्ये प्रवेश करतो. अकलूजमध्ये पण आम्हाला आनंदाचे डोही आनंद तरंगप्रमाणे आनंद झालेला असतो की कधी एकदा मी त्या मायबापाला भेटेल, त्याला विसावेल, त्याला भेटेल, त्याला पाहिल डोळ्याने, प्रदक्षिणा करेल, तिथं गात जाईल, त्या ठिकाणचा मला आनंद होईल. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. याप्रमाणे आम्ही अकलूजमध्ये पण रिंगण घालतो. अकलाई देवीचं दर्शन घेतो, त्या ठिकाणी मुक्काम करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकलूजमधून 7 वाजता पालखी मार्गस्थ होते. अकलूजहून अकलाई मार्गे, माळीनगर मार्गे पालखी बोरगाव या ठिकाणी मुक्कामाला जाते. श्रीपूर मार्गे बोरगावला आम्ही मुक्काम करतो. बोरगावमधनं आम्ही सकाळी 7 वाजता निघतो आणि तोंडले बोंडले मार्गे आम्ही टप्पा पास करून पिराची कुरवली या ठिकाणी आम्ही पोहोचतो. त्यानंतर पुढचा मुक्काम आमचा पिराच्या कुरवलीवरून निघाल्यानंतर साधारण 12च्या दरम्यान आम्ही सर्वजण दुपारी 12 वाजता पालखी सोहळा पिराची कुरवली या ठिकाणी निघतो. तो एक तर सुंदर झालेला आहे, तो आपण पाहायला यावं. पिराच्या कुरवलीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणाहून पालखी 12च्या दरम्यान निघते. बंडी शेवगाव मार्गे उभ्या रिंगणाला, ज्या ठिकाणी वाखरीवरती रिंगण असतं त्या रिंगणासाठी पालखी साधारण 4:30-5 पर्यंत पोहोचते. त्या ठिकाणी उभं रिंगण होतं आणि त्यानंतर आम्ही पुढच्या वाटचालीसाठी ज्या वाखरीवरून सर्व संतांची मांडियाळी तिथं आलेली असते, सर्व वारकरी तिथं आलेले असतात, सर्व एकमेकांच्या भेटी होतात. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानकर, संत तुकाराम महाराज संस्थांची एक त्या ठिकाणी कीर्तन सेवा असते आणि ती कीर्तन सेवा त्या ठिकाणी संध्याकाळी ज्यावेळेला पालखी पोचते त्यावेळेला देहूकरांचं कीर्तन माऊलींच्या समोर असतं. असं एक पर्वणी असते, आपण ती पाहण्यासाठी येऊ शकता. बहुसंख्येने वारकरी त्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला हा सोहळा आयुष्यामध्ये दुसरीकडे कुठं पाहायला नाही मिळणार. हा सोहळा तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. सर्व संत एक ठिकाणी येतात
आणि मग ज्याप्रमाणे पुण्यामध्ये तुम्ही गणपती पाहिले असतील, जे पुण्यामधून गणपतीचे क्रम लागतात त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी वाखरीवरून सकाळी 5 पासून तर दुपारी 2 पर्यंत छोट्या मोठ्या पालख्या निघत असतात. तुकोबरायांचा सोहळा दुपारी 1 वाजता निघेल, माऊलींचा पालखी सोहळा वाखरीमधून 2 वाजता निघेल. संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत आम्ही पंढरीमध्ये पोहोचू. दशमीला बरोबर 24 तारखेला आम्ही संध्याकाळी पंढरी नगरीमध्ये दाखल होऊ. यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. काही झालं तरी आम्ही त्याचे दास आहोत, तो आमची सेवा करून घेतो. तुका म्हणे मद घडवत्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. आणि मग ज्या वेळेला आम्ही पंढरीत जातो, गात दागा प्रेम मागा विठ्ठला, किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर जो आनंद होतो, संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीची आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी हे. तुका म्हणे ऐसे, तुका म्हणे ऐसे, अर्थ ज्याचे म्हणी त्याची चक्र पाणी वाट पाहे, जावे पंढरीची आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी हे. मित्रांनो, कधी एकदा आषाढी येते आणि आम्ही मग ज्यावेळेला दशमीला पंढरीत जाऊ त्यावेळेला दुसरा दिवस येतो, तो आषाढीचा असतो. त्या ठिकाणी आषाढीलाच का महत्त्व दिलं की या त्या वाऱ्यांमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि वर्षामध्ये 12-24 एकादशी येतात, परंतु त्यातल्या 4 एकादशी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये आषाढी एकादशी असेल, कार्तिक वारी असेल, माघ वारी असेल, चैत्र वारी असेल. या ठिकाणी त्या ठिकाणी हा वैष्णवांचा मेळा भरत असतो. वैष्णव त्या ठिकाणी बहुसंख्येने येतात आणि आपली सेवा त्या ठिकाणी बजावत असतात. आपणही या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, जीवनामध्ये काय आहे, जीवन कसं घडावं, त्या ठिकाणी गेल्यानंतर काय आहे, तो पंढरराया कसा आहे, तो कसा नटला आहे, त्याला नटलेलं खूप आवडतं. मित्रांनो, तुम्ही पण नटा, धोतर घाला, नेहरू शर्ट, चांगले वस्त्र परिधान करा, उपरणं घ्या, फेटे बांधा, टोप्या घाला आणि विना घ्या, टाळ घ्या, मृदुंग घ्या, लावूनी मृदुंग स्मृती टाळ घोषो, सेवू ब्रह्मरस आवडीने. हा तुम्हाला ब्रह्मरस जर सेवन करायचा असेल तर त्या ठिकाणी या आणि जीवनाचा आनंद घ्या. यापेक्षा जीवनामध्ये दुसरा कुठला आनंद नाही. मित्रांनो, रामकृष्ण हरी.